अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा शुक्रवार, खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असलेली जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो। शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो आणि या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या जेवढ्या जास्त सेवा कराल त्याचा लाभही तुम्हाला तेवढ्याच जास्त पटीने मिळत असतो। बघा, जर आपली आर्थिक प्रगती थांबलेली असेल, आपली आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत झालेली असेल, आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक वृद्धी होत नसेल, लक्ष्मी प्रसन्न होत नसेल, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होत नसेल, कितीही कष्ट किंवा मेहनत केली तरी पण नशिबाची साथ मिळत नसेल, माता लक्ष्मी म्हणजे जो पैसा आहे तो आपल्या घरामध्ये येतच नसेल, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही शुक्रवारच्या दिवशी विशेष उपाय केले तर ते तुम्हाला अत्यंत लाभ देणारे असतात। बघा, शुक्रवारचा प्रत्येक उपाय हा तुमचा शुक्र ग्रह जो आहे तो देखील मजबूत करतो आणि आता प्रत्येकालाच माहिती असेल की शुक्र ग्रह ज्याचा मजबूत असतो तो आयुष्यामध्ये माल बनतो। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारचाच एक विशेष उपाय सांगणार आहे। फक्त एक शुक्रवारी तुम्हाला दिव्यामध्ये या काही वस्तू घालायच्या आहेत, ज्या वस्तू घातल्याने तुमच्या आयुष्यात असलेलं, तुमच्या घरात असलेलं दारिद्र्य जे आहे ते कुठेतरी समाप्त होईल, तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता समाप्त होईल, तुमच्या घरामध्ये असलेली गरिबी कुठेतरी नष्ट होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर या सगळ्यांची भरभरून प्राप्ती होईल। घरामध्ये असलेला जो काही पैसा असेल किंवा जी संपत्ती असेल त्यामध्ये वृद्धी होईल, म्हणजे उन्नती होईल आणि तुमची आर्थिक प्रगती झपाट्याने होईल। फक्त एक शुक्रवार हा उपाय करून बघा, पुढच्या शुक्रवारपर्यंत तुमचं काम नाही झालं तर सांगा, कितीही कठीण असणारी इच्छाही पूर्ण होईल, अडलेलं प्रत्येक काम देखील मार्गी लागेल। बघा, शुक्रवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो आणि या शुक्रवारचा एक प्रभावी अत्यंत महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता काय उपाय आहे, कुठली वस्तू दिव्यात घालायची आहे, दिवा नक्की आज कुठे लावायचा आहे, हे सगळं काही पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय तुम्ही कुठल्याही शुक्रवारपासून करू शकता। समजा जर आता तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर मग तुम्ही पुढच्या शुक्रवारपासून ही सेवा केली तरीही चालेल। आता जे लोक घरीच आहेत किंवा ज्यांच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत, खूप अडथळे आहेत, इच्छा पूर्ण होत नाही, दारिद्र्य खूप जास्त आहे, गरिबी साठलेली आहे, त्या प्रत्येकाने याच शुक्रवारपासून ही सेवा आवर्जून करावी। यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे। ठीक आहे, आता हा दिवा कुठला, तर तुमच्या घरामध्ये जर कुठला पंचधातूचा दिवा असेल, तांब्याचा असेल, पितळेचा असेल, चांदीचा असेल, तो घेतला तरीही चालेल। बघा, हा जो दिवा आपण लावणार आहोत हा खास इच्छा प्राप्तीचा आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्याचा, घरातील दारिद्र्याचा नाश होऊन घरात बरकत आणण्याचा असेल, त्यामुळे हा दिवा वेगळा लावायचा आहे। जो रेग्युलर आपण दिवा लावतो तो दिवा वेगळा असावा आणि हा दिवा जो आहे तो वेगळा असावा। ठीक आहे, आता हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात घालायची आहे। शक्यतो या दिव्यामध्ये तुपाच घाला, कारण तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा असतो। तुपाचा दिवा हा आपल्या घरातील दारिद्र्य, नकारात्मकतेचा नाश करतो। नसेलच तर मग ठीक आहे, तुम्ही तिळीचं तेल घातलं तरीही चालेल, तेही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तिळीचंही तेल नसेल तर तेल घाला आणि त्याच्यामध्ये थोड्याशा वरून पांढऱ्या तिळी घाला तरीही चालेल। ठीक आहे, यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे या दिव्याला एक हळद कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि 5 बोटं हळद कुंकवाची तुम्हाला लावायची आहेत। आता हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर, जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल, तुमच्या कुलदेवीचा फोटो वगैरे असेल त्याच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। बाजूला एक उदबत्ती प्रज्वलित करायची आहे। यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये 2 काळ्या रंगाचे जे वेलदोडे असतात बघा, ज्याला आपण मसाला वेलदोडे असं देखील म्हणतो, तर हे 2 मसाला वेलदोडे तुम्हाला, काळ्या रंगाचे वेलदोडे, हिरवे नाही तर मसाला वेलदोडे 2 तुम्हाला घालायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये थोडेसे
पांढरे तीळ जे असतात हे पांढरे तीळ घालायचे आहेत, कारण पांढरे तीळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि आपल्या आयुष्यात असलेलं जे काही दारिद्र्य आहे ते संपवण्यासाठी हे तीळ विशेष महत्त्वाचे असतात, म्हणून पांढरे तीळ घालायचे आहेत. चिमूटभर तुम्हाला मोहरी घालायची आहे. मोहरी देखील तुम्हाला पिवळ्याच रंगाची घालायची आहे. काळी आणि पिवळी 2 रंगाची मोहरी असते. शक्यतो पिवळ्या रंगाची जी मोहरी असते ती घाला. पिवळ्या रंगाची मोहरी ही आपल्या घरातील बाधा, इडापिडा, संकट ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करते. ठीक आहे. यानंतर तुम्हाला मिठाचे 7 खडे घ्यायचे आहेत. अख्खं जे मीठ असतं या अख्ख्या मिठाचे 7 खडे घ्यायचे आहेत आणि या मिठावरती थोडीशी हळद घालायची आहे. आपण जी पूजेसाठी हळद वापरतो ती हळद तुम्हाला घालायची आहे आणि हे 7 खडे त्या हळदीमध्ये तुम्हाला पूर्ण मिक्स करायचे आहेत. वरून थोडंसं तुम्हाला अत्तर स्प्रेड करायचं आहे. तुमच्याकडे कुठलंही अत्तर असेल, हिना असेल, मोगरा असेल, जे कुठलं असेल तर ते अत्तर स्प्रेड करायचं आहे आणि हे मिठाचे जे 7 खडे ते पूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्स करायचे. त्यानंतर या 3 बोटांमध्ये एक मिठाचा खडा असा घ्यायचा, तो आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम पूर्ण म्हणायचं. नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि म्हटल्यानंतर हा मिठाचा खडा त्या तेलामध्ये सोडून द्यायचा. पुन्हा दुसरा खडा हातामध्ये घ्यायचा. बघा, यासाठी बारीक मीठ नाही चालणार, तर मिठाचे खडेवालंच मीठ तुम्हाला लागणार आहे. पुन्हा दुसरा मिठाचा खडा घ्यायचा, पुन्हा तो अभिमंत्रित करायचा. माता लक्ष्मीचं स्मरण करत इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि त्याबरोबर महालक्ष्मी अष्टकम म्हणून पुन्हा तो मिठाचा खडा जो आहे तो त्या तेलामध्ये अर्पण करायचा. असे 7ही खडे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहेत, अभिमंत्रित करायचे आहेत आणि एक एक करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये म्हणजे दिव्यातील तेलामध्ये किंवा तुपामध्ये अर्पण करायचे आहेत. हे सगळं काही करून झालं की त्यानंतर 1 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हटलात तरीही चालेल. आता व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम का, तर ज्या घरात भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते. लक्ष्मी प्राप्तीच्या कुठल्याही सेवेत आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची एकत्रित सेवा करायची असते. म्हणून आपल्याला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकमही म्हणायचं आहे आणि त्यासोबत व्यंकटेश स्तोत्रही म्हणायचं आहे. बाजूला लावलेली अगरबत्ती म्हणजे जी उदबत्ती आहे ती देखील त्या दिव्याला वगैरे ओवाळून घ्यायची आहे. सगळं करून झालं की त्यानंतर हा जो दिवा आहे तो तुम्हाला रात्रभर प्रज्वलितच ठेवायचा आहे. हा उपाय शुक्रवारी आपल्याला सायंकाळी 5:30 नंतर ते रात्री 9:30च्या आत करायचा आहे. बघा, दिवा रात्रभर प्रज्वलित ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे झालं, सगळं काही आपलं आटपलं, आंघोळ वगैरे, की त्यानंतर देवघराच्या समोर लावलेला हा जो दिवा, आता सकाळी दिवा विझलेला असेल तर त्यावेळेस दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत, शक्यतो तीळ आणि बाकीच्या गोष्टी राहिलेल्या असतील, मीठही विरघळलेलं असेल, हे सगळं एका मातीच्या पंटीमध्ये काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये 4-5 वड्या कापराच्या घालायच्या आणि हे सगळं प्रज्वलित करून याचा धूर आपल्या घरामध्ये करायचा. बघा, हा उपाय केल्याने तुम्हाला अगदी एका रात्रीत याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल. घरामध्ये सुखाची तुम्हाला झोप लागेल, कुठेतरी शांत वाटायला लागेल, घरात असलेले कलह जे आहेत ते कुठेतरी थांबले जातील, घरामधील बाधा, इडापिडा, अडथळे कुठेतरी नष्ट होतील. खरं तर जेव्हा तुम्ही शुक्रवारी हा दिवा लावाल, दिव्यामध्ये जेव्हा तुम्ही लवंग, मीठ घालाल, बघा, मीठ ही माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे. मिठाला, जिला माता लक्ष्मीचं माहेर घरही म्हटलं जातं, कारण जेव्हा समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा उगम झाला होता तेव्हा मिठातूनच तिचा तो उगम झाला होता आणि त्यामुळे मिठाचा संबंध हा लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष महत्त्वाचा असतो. आपण असंख्य उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचे करत असतो. जेव्हा तुम्ही अभिमंत्रित केलेलं हे मीठ आजच्या म्हणजे शुक्रवारच्या दिवशी दिव्यामध्ये घालाल तेव्हा लक्षात घ्या, तुमची प्रत्येक इच्छा, प्रत्येक ती सेवा जी आहे ती माता लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाईल. शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकमाचं जे महत्त्व आहे ते देखील विशेष आहे. असंख्य घरांमध्ये शुक्रवारी महालक्ष्मी अष्टकमाचं व्रतही केलं जातं. आता आपण व्रत वगैरे तर नाही करत, पण जेव्हा अशा उपायाने सेवा करत असताना महालक्ष्मी अष्टकम म्हणतो त्याचाही असंख्य पटीने आपल्याला लाभ होत जातो. जेव्हा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणून जेव्हा हे मिठाचे खडे अभिमंत्रित कराल, त्या दिव्यात घालाल, तेव्हा लक्षात घ्या माता लक्ष्मी त्या क्षणात तुमच्याकडे प्रसन्न होईल, माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि त्यावेळेस तुम्ही ज्या इच्छा व्यक्त करत असाल त्या इच्छाही तुमच्या पूर्ण होत जातील. जेव्हा दुसऱ्या दिवशी अभिमंत्रित केलेल्या सगळ्या वस्तू तुमच्या घरामध्ये तुम्ही जाळाल, जेव्हा त्याचा धूर, त्याचा वास तुमच्या घरामध्ये पसरेल, तेव्हा तुमच्या घरातील कोपऱ्याने कोपऱ्यात बसलेली अवलक्ष्मी, बाधा या सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होऊन तुमच्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. फक्त 1 शुक्रवार करा, वाटलं 2, 3, 4, 7 शुक्रवारापर्यंत प्रत्येक शुक्रवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल. तर आजचा हा व्हिडिओ, आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे
व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.